नमस्कार सर्वांना. आज आपण बघत आहोत काकडीचं धोंडस. सगळ्यांनी बघूनच ओळखलं असेल. कोकणातल्या घराघरात सणासुदीला किंवा खास दिवशी बनणारं काकडीचं धोंडस, जे मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. जुनी काकडी, भाजलेला तांदूळ, गूळ, खोबरं आणि थोडासा वेळ, बस या सगळ्यातून तयार होणारं हे टोपातलं धोंडस चवीला मस्त आणि अगदी घरची आठवण करून देणारं आहे. आमच्याकडे कोकणात याला टोपातलं असेही म्हणतात आणि हे स्पेशली चुलीवर केलं जातं. चुलीवरची चव ना एकदम भन्नाट असते, कारण चुलीवर अगदी निखाऱ्यात हे धोंडस अगदी सुंदरपणे भाजतं. जर तुम्हाला कोकणातील पारंपरिक घरगुती आणि साध्या रेसिपी आवडत असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1 बाउल एवढे तांदूळ घेतलेले आहेत. हे सुवर्ण नावाचे गावठी तांदूळ आहेत. गावठी तांदळामुळे धोंडसाला अतिशय छान चव येते, त्यामुळे तुम्ही कुठचेही गावठी तांदूळ घेऊ शकता. आता हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुवून झाल्यावर हे तांदूळ एका चाळणीत घ्या, म्हणजेच त्यातील सर्व पाणी निथळून जाईल. त्यानंतर त्यांना एका कपड्यावर पसरवून उन्हात छान वाळवून घ्या. तांदूळ छान सुकलेला आहे. आता गॅसवर तवा ठेवून त्यावर हे तांदूळ मस्तपैकी भाजून घ्या, कारण आपल्याला आता ह्यांना मिक्सरला बारीक करायचं आहे. असं भाजून घेतल्यामुळे तांदळातील मॉइश्चर उडून जातं आणि मिक्सरला अगदी रवाळ असं लावून घेता येतं. आता भाजलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन मिक्सरला लावा आणि मिक्सरला लावताना अगदी ऑन ऑफ करतच लावा, म्हणजेच असं रवा टेक्स्चर मिळेल, कारण धोंडसासाठी आपल्याला तांदळाचा रवा हवा आहे. आता बघूया धोंडसासाठी लागणारं तवसं, म्हणजेच काकडी. मालवणीत याला तवसं म्हणतात, म्हणजे जून असलेली काकडी. तर सर्वात आधी ही काकडी गोड आहे की कडू आहे हे चेक करा. काकडीचा देठाकडचा भाग थोडासा कट करा आणि तो चाखून बघा. जर तो कडू असेल तर ती काकडी खराब आहे, म्हणजे ती धोंडसाला वापरता येणार नाही. आता हे तवसं किंवा काकडी कापल्यानंतर आपल्याला ज्या बिया मिळतात त्या आपण राखेत भिजवून सुकत घालायच्या, म्हणजेच पावसाळ्यात पुन्हा त्या रुजत घालता येतात. आता हे तवसं आपलं कापून झालेलं आहे. आता हे किसून घेऊया. माझ्याकडील हे तवसं फार जुनं होतं आणि ते आम्ही विसरूनच गेलेलो. म्हटलं आज धोंडस दाखवूया, नाही तर ते सुकूनच जाणार होतं. आता हा जो काकडीचा किस आलेला आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर हा किस 2 बाउल एवढा भरलेला आहे. तर या धोंडसाला अधिक चविष्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 बाउल एवढे किसलेले ओले खोबरे घ्या आणि खमंगपणा वाढवण्यासाठी 1 चमचा जिरं, त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि थोडे पाणी घालून मिक्सरला छान पेस्ट करून घ्या. तर आपले धोंडसात घालायचे वाटण तयार आहे. अशाच नवनवीन कोकणी, मालवणी आणि गावाकडच्या रेसिपींसाठी आमच्यासोबत राहा आणि माझा यूट्यूब चॅनल खमंग मराठीला जाऊन सबस्क्राईब पण करा. आता आपण बघूया साहित्य. इथे मी 1 बाउल एवढा तांदळाचा रवा घेतलेला आहे, त्याचबरोबर 2 वाटी एवढा काकडीचा किस, 1 वाटी किसलेलं गूळ आणि चवीसाठी खोबऱ्याचे तुकडे, त्याचबरोबर भाजलेले काजूचे तुकडे आणि त्याचसोबत भाजलेले शेंगदाणे पण घेतलेले आहेत. पण हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता. चला तर मग फायनली आपण आता धोंडस बनवूया. तर सगळ्यात आधी एक टोप घ्या आणि त्यात आपण काढलेल्या काकडीचा किस होता. हा किस 2 बाउल एवढा भरलेला आहे. आता हा टोप गॅसवर ठेवून मोठ्या आचेवरच हा किस ढवळत राहा. किस जरासा गरम झाला की त्यात घाला गूळ. आता हा गूळ सुद्धा 1 बाउल एवढाच आहे, म्हणजेच इथे प्रमाण लक्षात ठेवा की 2 कप जर काकडीचा किस असेल तर 1 कप गूळ आणि 1 कप तांदळाचा रवा. आता फुल फ्लेमवरच हा किस ढवळत राहा, म्हणजेच हा किस आणि गूळ एकत्र छान शिजून येईल. आता यात घाला किंचितसं मीठ, कारण गोडाच्या वस्तूत किंचित मीठ घातल्याने त्याची चव अधिकच वाढते. आता या मिश्रणाला चांगल्यापैकी उकळी फुटलेली आहे. आता यात घाला खोबऱ्याचे वाटण आणि हे सर्व छान ढवळून घ्या आणि पुन्हा एक उकळी काढा. मी ही रेसिपी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी डिटेलपणे सांगितलेली आहे, त्यामुळे जराही स्किप करू नका. आता या मिश्रणात घाला भाजलेले काजूचे तुकडे, त्याचसोबत भाजलेले शेंगदाणे आणि बारीक करून ठेवलेले खोबऱ्याचे तुकडे. हे ओले खोबऱ्याचे तुकडे आहेत. हे पूर्णतः ऑप्शनल आहे, पण धोंडसात हे असे खाताना मध्ये मिळाले ना की अगदी छान लागतात. आता हे सगळं मिश्रण छान ढवळून घ्या आणि याला मस्तपैकी उकळी काढा. मी ही रेसिपी अगदी नवीन करणारे सुद्धा करू शकतील अशा पद्धतीत सांगितलेली आहे, त्यामुळे थोडीशी लेंदी वाटेल. पारंपरिक पदार्थ हे करायला जरी हार्ड असले तरी त्याची चव कुठल्याच पदार्थांना येत नाही. आता मिश्रण आपले उकळत आहे, तोपर्यंत एका टोपाला तूप लावून घेऊया. तूप हे पूर्ण तळाला आणि साईडना पण लावा. यामुळे काय होते, धोंडस तळाला चिकटत नाही, शिवाय ते खरपूस भाजलेही जाते आणि त्याला एक छान कलर पण येतो. धोंडसाच्या मिश्रणाला छान उकळी आलेली आहे. आता यात घाला तांदळाचा रवा. हा 1 बाउल एवढा तांदळाचा रवा आहे आणि लगेचच गॅसची आच मंद करा, कारण तांदळाचा रवा पूर्णपणे यात शिजायचा आहे आणि गॅस जर फुल ठेवला तर यातील पाणी तो खेचून घेईल आणि तो कच्चा राहील. आता या मिश्रणात घाला 1 चमचा वेलची पावडर. ही आपण नेहमी शेवटलाच घालायची, त्यामुळे काय होतं, हिचा वास टिकून राहतो. आता छानपैकी ढवळून घ्या. हे सर्व मिश्रण सतत ढवळत राहा. आता तुम्ही बघू शकता की धोंडसाचे मिश्रण पूर्णपणे शिजलेले आहे आणि ते घट्टसर झालेले आहे. या स्टेपला गॅस बंद करा आणि लगेचच आपण जो मगाशी टोप ग्रीस करून ठेवला होता, म्हणजे ज्या टोपाला तूप लावून ठेवले होते, त्यात हे मिश्रण ओता. आणि या धोंडसाची चव अधिकच वाढवण्यासाठी मी इथे हळदीची पाने भिजत घातली होती. ही पाने सुकी होती, त्यामुळे भिजत घातल्याने ही जरा मऊसर होतात.
आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टोपातले मिश्रण समांतर असे करून घ्या, म्हणजेच एक समान असे पसरून घ्या आणि त्यावर ही हळदीची पाने लावा आणि त्याचबरोबर गॅसवर एक तवा तापत ठेवा। आता आपली हळदीची पाने लावून झालेली आहेत। तुम्ही बघू शकता की पूर्णतः धोंडसाला या हळदीच्या पानांनी कव्हर केलेला आहे। आता टोपावर झाकण ठेवून तो टोप या तव्यावर ठेवा आणि गॅसची आच मंद करा आणि 10 मिनिटे पूर्णपणे हे धोंडस मस्तपैकी भाजू द्या। 10 मिनिटांनंतर झाकण उघडा आणि धोंडसाच्या कडा चेक करा। कडा जर सुटलेल्या दिसतील आणि धोंडसाला हात लावून जर ते हाताला चिकटले नाही तर समजा की धोंडस झालेले आहे आणि त्यानंतर हे धोंडस पूर्णपणे थंड करून घ्या। तसे मी हे धोंडस जरासे कोमट असतानाच उघडलेले आहे, पण तुम्ही बघू शकता की ह्याच्या कडा छानपैकी सुटलेल्या आहेत। आता हळदीची पाने काढून घेऊया। आता धोंडसाच्या कडा सोडून घेऊया। एका सुरीने गोल गोल फिरवत या धोंडसाच्या कडा सोडून घ्या आणि लक्षात ठेवा की सुरीची उलटी साईड वापरा। आता तुम्ही बघू शकता की सुरीला कुठेही धोंडस जराही चिकटलेले नाहीये, म्हणजेच धोंडस मस्तपैकी भाजले गेले। आता हे धोंडस तोपातून बाहेर काढून घेऊया। व्हिडिओत जसं दाखवलंय तसं धोंडस तोपातून बाहेर काढून घ्या आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर गोंडस असं धोंडस तयार झालेलं आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही टोपही बघू शकता की धोंडस तळाला अजिबात चिकटलेले नाहीये। काय भारी दिसतंय ना, बघूनच लगेच खावं असं वाटतंय। किती छान क्रस्ट आलाय ना, गोल्डन ब्राऊन असा। तर अशा प्रकारे आपले कोकणातील पारंपरिक पद्धतीचे काकडीचे धोंडस किंवा टोपातला तयार आहे। बघा किती सहजपणे कट पण झालंय। अजूनही हे धोंडस थोडेसे गरम आहे, पण मला कट केल्याशिवाय राहत नाहीये। बघा किती छान शिजलेलं आहे ते, अगदी सुंदर आतपर्यंत संपूर्ण शिजलेलं आहे। पण हे धोंडस खाण्याची अजून एक पद्धत आहे, ती मी तुम्हाला नंतर दाखवेन। तुम्हाला हे धोंडस आवडलं असेल तर सगळ्यांबरोबर ही रेसिपी शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल खमंग मराठीला सबस्क्राईब पण करा। तर हे धोंडस मी असे दुसऱ्या दिवशी तव्यावर थोडे तूप टाकून गरम करते आणि सुंदरपैकी खरपूस असं फ्राय करते आणि मग खाते। मग याची चव एकदम भारी लागते। पुन्हा भेटू अशाच एका पारंपरिक रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा। धन्यवाद।